नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिली बोलूया राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राजेश पॉवर बॅक्स ऑर्डर्स वर्थ ₹85.24 कोटी फ्रॉम GETCO अँड ईस्ट सेंट्रल रेल्वे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला इंडियाच्या पॉवर ट्रान्समिशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये 2 ऑर्डर मिळाले आहे. गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे GETCO आणि ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून एका ऑर्डरची व्हॅल्यू आहे 40 कोटी रुपये आणि दुसऱ्या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 45.16 कोटी रुपये. म्हणजे कंपनीला टोटल 85 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पारस डिफेन्स विन्स ₹71.68 कोटी कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम DRDO's IRDE फॉर सबमरीन पेरिस्कोप्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड या डिफेन्स कंपनीला जवळपास 72 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कडून. आणि मित्रांनो, हा सप्लाय ऑर्डर आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल सेक्युअर ₹1016 कोटी वर्थ ऑफ न्यू ऑर्डर्स अक्रॉस की बिझनेस सेगमेंट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला सिव्हिल ऑइल अँड गॅस पाईपलाईन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन केबल्स आणि कंडक्टर बिझनेसेससाठी टोटल 1016 कोटी रुपयांची न्यू ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, आता जेव्हापासून नवीन इयर सुरू झाला आहे तेव्हापासून आतापर्यंत KEC इंटरनॅशनल लिमिटेडला 17,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे ऑर्डर मिळाले आहे, जे इयर ऑन इयर बेसिसवर 17% ग्रोथ दर्शवते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे KEC इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, थायरोकेअर टेक्नॉलॉजीज बोनस इश्यू चेक रेकॉर्ड डेट फिक्स फॉर 2:1 फ्री शेअर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने 2:1च्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे प्रत्येकी 1 शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडने या बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 28 नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज विल लॉन्च ₹22,000 कोटी वर्थ ऑफ हाऊसिंग युनिट्स फॉर सेल टू कॅपिटलाइज ऑन स्ट्रॉंग कंझ्युमर डिमांड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड ही कंपनी करंट फायनान्शियल इयर 2026च्या सेकंड हाफमध्ये 22,000 कोटी रुपयांची हाऊसिंग युनिट्स सेलसाठी लॉन्च करणार आहे. कशासाठी? स्ट्रॉंग कंझ्युमर डिमांडचा बेनिफिट घेण्यासाठी. आणि मित्रांनो, असे स्वतः गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन फिरोजशाह गोदरेज यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे. आणि मित्रांनो,
कंपनीने गायडन्स दिला आहे. या करंट फायनान्शियल इयर 2026 मध्ये टोटल 40,000 कोटी रुपयांची हाऊसिंग युनिट्स कंपनी लॉन्च करेल आणि सेल करेल 32,500 कोटी रुपयांची करंट फायनान्शियल इयर 2026 मध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स PV Q2 रिझल्ट, जॅग्वार लँड रोवर कट EBIT मार्जिन गायडन्स, एक्सपेक्ट मोर फ्री कॅश आउटफ्लो. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीचा एक मेजर पार्ट म्हणजे जॅग्वार लँड रोवरचा त्याच्या मॅनेजमेंटने EBIT मार्जिन आउटलुक, ज्याला आपण गायडन्स सुद्धा म्हणतो, तो पहिले फायनान्शियल इयर 2026 साठी दिला होता 5% ते 7%. आणि आता या कंपनीच्या मॅनेजमेंटने EBIT मार्जिन आउटलुक किंवा गायडन्स दिला आहे फायनान्शियल इयर 2026 साठी 0 to 2%. तसेच फ्री कॅश आउटफ्लो एक्सपेक्टेड आहे इन्क्रीज होऊन तो होईल 2.2 बिलियन पाऊंड ते 2.5 बिलियन पाऊंड्स. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे आज फोकसमध्ये होती. तसेच मित्रांनो, कंपनीचे Q2 चे रिझल्ट सुद्धा आले होते आणि कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट लॉसमध्ये आला आहे. कारण कंपनीची जेवढी सेल्स आहे त्यापेक्षा तर कंपनीचे खर्च आहे. आणि मित्रांनो, त्याच अपडेटमुळे ही कंपनी फोकसमध्ये होती आणि याचमुळे कंपनीच्या शेअर प्राइसमध्ये आज आपल्याला एक डिक्लाइन पाहायला मिळाला आहे. आता बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक शेअर राईज अहेड ऑफ बोर्ड मीटिंग टू कन्सिडर स्टॉक स्प्लिट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने 21 नोव्हेंबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाइज केलेली आहे आणि ही कंपनी 21 नोव्हेंबर 2025 ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, करंटली कंपनीचा फेस व्हॅल्यू आहे 5 रुपये, म्हणजे कंपनी 1:5 च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि कंपनी स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करेल की नाही हे तर आपल्याला 21 नोव्हेंबर 2025 लाच पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा प्रीवियस डेटा बघितला तर कंपनीने 2010 मध्ये स्टॉक स्प्लिट केला होता 1:2 च्या रेशोचा. कंपनीचा फेस व्हॅल्यू होता 10चा, त्यानंतर झाला होता 5चा. आणि कोटक महिंद्रा बँकने 2015 मध्ये 1:1 च्या रेशोचा बोनस शेअर सुद्धा अनाऊन्स केला होता. याच अपडेटमुळे आज कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, जिओ फायनान्स ॲप लॉन्चेज न्यू फीचर टू ट्रॅक ऑल बँक अकाउंट्स अँड इन्व्हेस्टमेंट्स इन वन प्लेस. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या सबसिडरीने जिओ फायनान्स ॲपच्या थ्रू एक न्यू फीचर लॉन्च केला आहे. कशासाठी? एकाच ठिकाणी आपले ऑल बँक अकाउंट्स आणि इन्व्हेस्टमेंट्सला ट्रॅक करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे मुकेश अंबानीची जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आज याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. आता बोलूया डिफेन्स कंपनी GRSE म्हणजे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने आंध्र प्रदेश मेरीटाईम बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ आंध्र प्रदेश सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? आंध्र प्रदेशमध्ये म्युच्युअली ग्रीन फील्ड शिपयार्ड सेटअप करण्यासाठी. आणि याच अपडेटमुळे आज डिफेन्स कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये होती.
तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.